एखाद्या व्यक्तीने आपल्याविषयी दाखवलेली काळजी हे पाहून खरंच खूप मनाला छान वाटतं. ते काय आहे पुढे मी तुम्हाला सांगतेच. त्या अगोदर नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळचा नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर देवपूजा वगैरे सर्व काही करून घेतलं आणि आज मला बनवायचं होतं चिमण्यांसाठी पाणी ठेवण्यासाठीची जागा. कारण हे जे काम आहे ते आहोंनी मला खूप दिवसापूर्वी सांगितलेलं, म्हणजे जवळपास 1-1.5 महिना झालेला पूर्ण. परंतु आज माझ्या ते म्हणजे 2-3 दिवसापासून लक्षात होतं. पण ते कशापासून बनवावं आणि कसं बनवावं यासाठी थोडासा विचार केला. आणि हे जे डबे आहेत ना आईस्क्रीमचे, ते माझ्याकडे खूप जास्त आहेत. आता यापासूनच मी बनवते. बघूया चिमण्यांना पाणी पिता येतंय की नाही, किंवा मग अनोळखी ठिकाणी बांधल्यामुळे त्या येणार आहेत का नाही हेही मला काही माहिती नाही. परंतु माझा एक छोटासा प्रयत्न असणार आहे. तर माझ्याकडे एक मोठं दाबण आहे, ते थोडंसं गरम करून घेतलं आणि त्याने त्या डब्याला समोरासमोर 2 असे छिद्र पाडून घेतले. आणि हा जो तंगूस आहे ना, त्याने मी छान असं त्याला हँगिंग करून घेणार आहे. म्हणजे ती लटकून मला खिडकीमध्ये बांधता आली पाहिजे. जर मी गॅलरीमध्ये बांधली तर चिमण्या आणि कबूतर येऊन खूप जास्त घाण वगैरे करू शकतात. आणि गॅलरी एक असल्यामुळं काही वाळत वगैरे ठेवायचं म्हटलं तर खूप जास्त अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मी बेडरूमच्या खिडकीला हे बांधणार आहे. तर बघा, मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की कसं बांधते किंवा काय करते. तर इथं आता 2 छिद्रांमधून मस्त दोरी ओवून घेतलेली आहे आणि ती अशी पॅक बांधून घेतली. आणि त्यानंतर आता बेडरूमच्या खिडकीला बांधून घेऊया म्हटलं. तर खिडकीमधून ती छोटासा जो डब्बा आहे ना, तो जात नव्हता. परंतु थोडंसं प्रेस केलं आणि लगेचच तो गेला. म्हटलं आता एवढा वेळ मेहनत केलेली वायाला जाते की काय, परंतु तसं काही नाही झालं. तर फायनली आता इथं मी एक मोठं काम केल्याचं मला समाधान मिळतं आहे. आपण एक काय म्हणता येईल, म्हणजे मी काही मोठी मदत करणारी किंवा असं काहीच नाही. परंतु जर या पाण्यापासून 1-2 चिमण्यांचा जरी जीव तृप्त झाला तरी मला देखील खूप समाधान भेटेल. परंतु आता त्या चिमण्या येणार कधी आणि त्यातून पाणी पिणार कधी हे मलाही माहिती नाही. आणि जेव्हा त्या कधी येतील तेव्हा नक्कीच मला देखील खूप आनंद होईल आणि तुम्हाला देखील दाखवेल. खूप साऱ्या घराच्या अवतीभोवती चिमण्यांचा आवाज येतो आणि कबूतर तर खूप जास्त येतात, परंतु त्यांना माहीत होईपर्यंत थोडीशी अडचण आहे. तर असो, मी एका ताईच्या कमेंट्सविषयी तुम्हाला बोलत होते की अरुणा काळे म्हणून ज्या ताई आहेत ना, त्यांनी मला 1 महिन्यापूर्वीच कमेंट्स केली होती की ताई तुम्ही खूप सुकल्यासारख्या दिसताय, तुम्ही आजारी आहेत का, तुम्हाला काही टेन्शन आहे का असं. परंतु मला टेन्शन वगैरे तर काही नव्हतं आणि आजारी देखील नव्हते मी त्यावेळेस. परंतु त्यांना कदाचित मी वेगळी दिसत असेल आणि त्यांनी विचारल्याप्रमाणे किंवा काय असेल ते, तर मी खरोखर नंतर आजारी पडले आणि मला B12 डिफिशियन्सी झालेली आहे. म्हणजेच माझं B12 कमी झालं आहे. HB जरा थोडासा वाढलेला आहे, परंतु थोडीशी काळजी घेतली तर HB वाढून गेला आहे. त्यासाठीच मी आणि हॉस्पिटलला गेलोत आणि ब्लड चेकअप वगैरे केलं. मागच्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लड चेकअप वगैरे केलेलं आहे आणि त्यामध्ये एक टेस्ट बाकी होती. तर त्यासाठी बोलून की चल तुझं ते मुगाचे आहेत का? त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये. हो, पापड वगैरे घ्यायचे होते. आहोंनी माझे एक उन्हाळा कामामधलं जे काम आहे ना, ते बऱ्यापैकी हलकं करून टाकलेलं आहे. छोटी साईज आहे का? अर्धा किलो. आणि हळकुंड कसं आहे? हळकुंड 240 रुपये राजापूर. आणि ते दुसरं कुठलं? 280 रुपये शेलप. पिशवीत नाही बसणार पण. संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतलेली आहे आणि आत्ताच मी बाहेरून आले. आहोंसाठी ग्रीन टी वगैरे बनवून घेतला आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची आता तयारी करायची. तर आम्ही जे पापड वगैरे घेऊन आलो ना, तर हे आहेत बटाटा साबुदाणा पापड. या प्रत्येक पॅकेटची काही किंमत आहे, मी तुम्हाला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हे आहे मुगाचे सांडगे. त्याचबरोबर हे आहेत नागलीचे पापड. हे आहेत मुगाचे पापड. याच्यामध्ये आम्हाला मीडियम साईज पाहिजे होती, परंतु ती काही भेटली नाही, पण मग आम्ही हीच घेतलेली आहे. हे आहेत तांदळाचे पापड. तर माझ्याकडं नागलीचे पापड आहे, हे मात्र संपलेले होते, हे देखील संपलेले होते आणि वेगळं काहीतरी ट्राय करायचं म्हणून हे देखील आणले. आणि मुगाचे वडे बनवायचे आहेत, परंतु म्हटलं आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालेलाच आहे, तर मग बनवेपर्यंत
ते मी एक पॅकेट घेतलेलं आहे. आता बघूया आज मी याची भाजी बनवते. टेस्ट जर छान असेल तर आणखीन एखादं पॅकेट विकत आणता येईल. हे जे शॉप आहे ना ते RK वरतीच आहे, JM एंटरप्राइजेस असं आम्ही यूट्यूबलाच पाहिलं होतं, नाशिकची शान या यूट्यूब चॅनलवरती. आणि तिथं खूप साऱ्या व्हरायटी आहेत जर तुम्हाला घ्यायची असतील तर. आम्ही एवढं तर घेतलेलं आहे आणि बघूया टेस्ट केल्यानंतर जर आम्हाला आवडलं तर आणखी देखील घेऊ शकतो. तर आता मी छान अशी या मुगाच्या वड्याची भाजी तुम्हाला बनवून दाखवते, तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. वड्याची भाजी बनवण्यासाठी इथं छोट्या कढईमध्ये थोडेसे वडे घेतले आणि थोडंसं तेल टाकून अगदी लालसर होईपर्यंत छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचे. या पद्धतीने जर भाजून आपण वड्यांची भाजी केली ना, खायला खूप छान लागते आणि भाजीच्या चवीमध्ये खूप जास्त फरक पडतो. तर गॅसवरती मी कांदा वगैरे भाजण्यासाठी ठेवलेला होता, कारण काळ्या वाटणातली मस्त झणझणीत अशी वड्याची भाजी बनवायची होती. सीझनमधली पहिलीच भाजी आहे आणि आंब्याचा रस वगैरे आल्यानंतर बऱ्याचदा ही भाजी बनली जाते, परंतु या पद्धतीने सुरुवातीला बनवली गेली तर ती म्हणजे वड्याची भाजी आपली खायची हौस देखील होते. तर इथं छान असा मसाला वगैरे तयार करून घेतला, तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घेतलेलाच होता. आज मी बनवणार होती मातीच्या भांड्यामध्ये छान अशी भाजी. तर मातीचं भांडं सुरुवातीला थोडंसं गरम होईपर्यंत आपण गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती ते भांडं व्यवस्थित तापून घ्यायचं. आणि ते थोडंसं लगेचच गरम होत नाही आणि थंड देखील लगेचच होत नाही. तर त्या भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलं. त्यानंतर मग तेल थोडंसं गरम झालं की कांदा टाकला आणि कांदा हलकासा मऊ होईपर्यंत मी त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकून घेतलं, जेणेकरून कांदा हलकासा लगेच सॉफ्ट होऊन जातो. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकली आणि ती देखील थोडीशी परतून घेतली. त्यानंतर तयार केलेला जो मसाला होता तो टाकून घेतला, म्हणजेच वाटण, आणि ते देखील हलकंसं परतून घ्यायचं. म्हणजे त्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलं तर भाजीची चव जी आहे ना ती गोडसर वगैरे अजिबात लागत नाही. त्यानंतर जे आपले बेसिक मसाले आहेत, हळद, लाल तिखट, थोडासा काळा मसाला, थोडासा गरम मसाला आणि जर तुम्हाला कांदा लसूण मसाला टाकायचा असेल तो देखील तुम्ही टाकू शकता. सर्व मसाले टाकून घेतले आणि कमी गॅसवरती छान असे ते परतून घेतले. त्यानंतर आपण जे थोडेसे वडे भाजून घेतलेले होते ना ते देखील मसाल्यामध्ये थोड्या वेळासाठी परतून घ्यायचे आणि त्यामध्ये ना आपण गरम पाणी टाकायचं. कोणतीही रस्साभाजी बनवण्यासाठी आपण नेहमी गरमच पाण्याचा वापर करायचा. ते व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. शक्यतो मी वाटणामध्ये कोथिंबीर घालत नाही, मला ते वाटण मग हिरवं हिरवं दिसतं आणि भाजीचा कलर मग तेवढा खास येत नाही. त्यासाठी मी फोडणीमध्ये टाकत असते कोथिंबीर. आणि व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं आणि ही भाजी कमी गॅसवरती साधारणतः 7-8 मिनिटे छान शिजवून घ्यायची. आणि इतकी छान झाली होती ना भाजी की मी सांगू शकत नाही, इतकी मस्त झाली होती. जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्या भाजीपेक्षाही खूप छान झालेली होती. तर इथं मस्त भाजी होते. बाजूच्या गॅसवरती मी भात लावून दिलेला आहे आणि लगेचच भाकरी देखील बनवायच्या होत्या. रात्रीच्या जेवणामध्ये अवश्य भाकरीच असतात. ज्वारीच्या भाकरीचं इथं पीठ माझं संपतच आलेलं आहे, ते देखील करून घ्यायचंच आहे. परंतु त्यामध्ये थोडंसं ना चिकणाई कमी झालेली आहे. म्हणजे जास्त दिवसाचं पीठ झालं की मग ते पीठ थोडंसं वेगळं बनलं जातं आणि त्यामुळे भाकरी थोडीशी तुटली होती. परंतु ज्याला भाकरी परफेक्ट जमतात त्या लेडीज नक्कीच ती भाकरी रिपेअर करू शकतात. तशीच मी देखील भाकरी छान रिपेअर करून घेतली आणि त्याला पाणी वगैरे लावून मस्त इथं आता भाकरी करायचं देखील काम चालू आहे. आहोंचं मस्त एक शो बघणं चालू होतं आणि पिल्लूचा क्लास चालू होता. तर मस्त अशी आपली इथं वड्यांची भाजी रेडी आहे, तुम्ही पाहू शकता. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त झाली होती आणि चव तर म्हणजे मी सांगू शकत नाही, इतकी छान झालेली होती. रात्रीच्या जेवणामध्ये जर अशा काळ्या वाटणातील भाज्या असतील तर पोटभर माणूस जेवलं जातो. आणि रात्रीच्या जेवणामध्ये व्यवस्थित पातळ वगैरे भाजी असेल तर अगदीच छान. तर इथं साईड बाय साईड भाकरी, भात, भाजी सर्व काही चालूच होतं. तर आजचा व्हिडिओ असा होता आणि छान असं आमचं रात्रीचं जेवण देखील मस्त होतं. तर कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ, ही जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर.